सच की आवाज न्यूज चैनल, दिखेगा वही जो दिखेगा सही। मुंबई में बीएमसी चुनाव की तारीखों का ऐलान होते ही सभी पक्षों के उम्मीदवार अपने अपने जीत का दावा करने में जुट गए। ऐसे में मुंबई के वार्ड क्रमांक 53 से शिवसेना यूबीटी के गुट के उम्मीदवार पूर्व नगर सेवक जितेंद्र वल्वी के नाम का मुहर हाईकमान के द्वारा लग चुका है। आज मुंबई के वार्ड क्रमांक 53 यूनिट नंबर 5 में शिवसेना यूबीटी और मन से युति के कार्यालय का उद्घाटन जोगेश्वरी पूर्व के कार्य सम्राट आमदार अनंत बालानर के कर कमलों से किया गया। इस मौके पर शिवसेना यूबीटी के नेता अमोल कीर्तिकार, शिवसेना की सुगंधा शेट्टी, सुरेखा घुटे, सुनील कुमरे और अन्य वरिष्ठ शिव सैनिक मौजूद रहे। आइए दिखाते हैं मुंबई ब्यूरो चीफ सिराज मंसूरी की खास रिपोर्ट। मुंबई में बीएमसी चुनाव का आगाज होने के बाद हर नेता अपने अपने क्षेत्र जनता बड़े बड़े वादे कर रहा है। अब देखने वाली बात यह होगी कि 16 जनवरी को जब मतदान की पेटी खुलेगी तो जनता जनार्दन किसके साथ है, ये देखने वाली बात होगी। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रजी गट यांच्या पक्षाचं युतीचे उमेदवार, लोकप्रिय उमेदवार जितेंद्र हिरालाल वळवी यांचं प्रचाराच्या कार्याचं आज उद्घाटन होतं आणि उत्स्फूर्तपणे सर्व येथील कार्यकर्ते रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खरं तर मला वाटतं गेल्या 4 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती। त्यामुळे लोकांच्या जे काही अडचणी आहेत लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि निवडणुकीच्या 15 दिवसाची वाट बघतायत। मला वाटतं जितेंद्र वळवी साहेब यांना जो त्यांचा पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राच्या याच्यामध्ये की मुंबई ही शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने इथे शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि मला अशी परिस्थिती आता आहे। मी त्या निमित्ताने सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जितेंद्र वळवी एक अतिशय चांगला, नम्र आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारा माजी नगरसेवक आहे। त्याच्यामुळे या विभागातल्या लोकांच्या प्रश्नांना न्याय दिलेला राहणार नाही त्याची निशाणी मशाल आहे। त्या मशालवर निश्चितपणाने लोकांचा आशीर्वाद मिळेल, त्यावेळेला निवडून जातील असा विश्वास आहे। मुंबईत ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप व शिंदे गटाचा खूप मोठा सामना बघायला मिळतो आणि प्रभाग क्रमांक 53 मध्ये शिंदे गटाचे उमेदवार खरं तर शासनाची ज्या पद्धतीने काम करण्याचं जे सुरू आहे, केवळ पैसा आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून परवा पैसा अशा पद्धतीने जी काय प्रथा सुरू आहे त्याचं आपले चित्र आपल्याला बघायला मिळते। मोठे भपकेबाजी, बॅनरबाजी आणि सर्व हे चालू आहे, परंतु सर्वसामान्य लोक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत आहे। त्याचं कारण ही मुंबईमध्ये कुठल्याही पक्षाचा माणूस असेल, कुठल्याही धर्माचा माणूस असेल, कुठल्याही प्रांतातला माणूस असेल तर प्रत्येकाला च्या मनामध्ये ही भावना आहे की मुंबई ही शिवसेनेकडेच असली पाहिजे। त्याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणारी काम आहे ही दैनंदिन लोकांच्या अडचणी सोडवण्याची साठी महत्वाची आहे। त्याच्यामुळे शिवसेनेच्या शाखेतला कार्यकर्ता, शिवसेनेचा शाखा प्रमुख, शिवसेनेचा उपविभाग प्रमुख, शिवसेनेचा गटप्रमुख हे सर्वजण काम करत असताना तिथला नगरसेवक देखील तेवढ्या तत्परतेने या लोकांना न्याय देतो आणि म्हणून मुंबई शहरामध्ये ही सगळ्यांच्या मनामध्ये ठाम भूमिका झाली आहे की मुंबई शहरामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे आणि ठाकरे बँड हे निश्चितपणाने आहे। हे किती जण कोणी सांगितलं तरी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलंय की मुंबई इथल्या भूमिपुत्रांची आहे, ही मुंबई इथल्या आदिवासी बांधवांची आहे, ही मुंबई इथल्या कोळी बांधवांची आहे। त्याच्यामुळे हा इथला जो भूमिपुत्र आहे तो कुठल्या प्रांतातला असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, परंतु याच मुंबईच्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जो एकरूप झाला तो इथला भूमिपुत्र आहे आणि त्यांना मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे। त्यामुळे या निवडणुकीला फार महत्व आहे। तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदी ही निवडणूक होते आणि तुमच्या नेतृत्वात आज जोगेश्वरी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढतोय। उद्धवजींचे काय आदेश? उद्धव साहेबांनी लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला जे आदेश दिले त्याच्या माध्यमातून या ठिकाणी
8 प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत त्या 8च्या 8 उमेदवार निवडून आणून हे शिवसेनेचा जोगीच विधानसभा हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या पद्धतीने सगळे कामाला लागले आहेत आणि जनतेचा देखील तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आदराने, तेवढ्याच सन्मानाने त्या प्रतिसाद मिळतोय. मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असं त्यांनी सांगितलं. खरोखर जर आपल्याला आरेचा विकास हवाय तर आपल्या तळागाळातला नगरसेवक आपल्याला हवाय की नाही, की ज्याच्याकडे पैसा आहे, जो पैसा होते, जो पैसा फेके, जो पैशाचं अमीर दाखवे त्याच्याकडे तुम्ही आपला वोट विकणार आहात नाही ना. मग आपल्याला जर आरेचा त्यांच्यासारखे आमचे रिलेशन आहेत. त्याचे वडील गावावर नाचणी वगैरे तांदूळ वगैरे आणायची बसले तिथे माझी वहिनी घरी पाठवायचे. माझा मामा आम्हाला आमच्याकडे गाडी नव्हती, याच्याकडे उमी गाडी होती. ती उमी गाडी घेऊन पूर्ण जीवदानी नॅशनल पार्क सर्व फिरवायचा. ही जाण घेऊन मी जरी पक्षात प्रवेश नसते घेतला तरी मी माझ्या बारक्या भावासाठी सदैव त्याच्या पाठी राहील. परवा बाळा तावडे आणि वळवी साहेब माझ्या घरी आले होते. माझा मुलगा काय बोलला असेल एक आता तू घाबरू. हमारे खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें. सच की आवाज न्यूज चैनल को लाइक और सब्सक्राइब करें और ज्यादा से ज्यादा शेयर करें.